औंध पोलीस ठाण्याच्या हद्दीत सुरू असलेल्या 2 अवैध चक्री व्यवसायांवर एकाच वेळी धडक मोहीम हाती घेत कारवाई करण्यात आली। याबाबत औंध पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती। यानुसार गुन्हे रजिस्टर नंबर 56/2026 आणि 57/2027 दाखल करण्यात आले आहेत। अनुक्रमे 1,37,100 आणि 2,11,600 असे दोन्ही गुन्ह्यातील मिळून सुमारे 3,48,700 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून एकूण 16 जणांविरुद्ध महाराष्ट्र जुगार कायदा कलम 4 आणि 5 याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती संबंधित पोलीस प्रशासनाकडून देण्यात आली आहे। ही कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी रणजित सावंत, सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश वाघमोडे, पोलीस उपनिरीक्षक सतीश मयेकर, पोलीस उपनिरीक्षक अनिल शिरोळे यांनी संयुक्तपणे केली असून यावेळी पोलीस हवालदार सुनील गोडसे, पोलीस कॉन्स्टेबल साहिल झारी यांच्यासह इतर पोलीस कर्मचारी उपस्थित होते। सदर गुन्ह्याच्या तपासी अधिकारी म्हणून दोन्ही पोलीस उपनिरीक्षक काम पाहत आहेत। कंपनीचा ओप्पो कंपनीचा निळ्या रंगाचा नंबर कोण आहे कोणाचा आहे काय नाव दीपक मोबाईल चॉकलेटी सॅमसंग कंपनीचा पिंक कलर काय म्हणते की सॅमसंग कंपनी मोबाईल आहे माझा मोबाईल नाही कोणाला नाही मोबाईल हा बोला की म्हणा नसते काय म्हणून हो आहे माहिती जाणार काय जाणार सगळं पण काय सगळं घ्यायचे सगळं पाडली का सगळं सोवायला लागलं चालू झालं नाही का वर वर कोण आहे का काय करायचं आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला YouTube चॅनलवर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।